तर आपण करतोय हरभऱ्याचं हार्वेस्टिंग. तर त्याचे वरचा पाल्याची आपण भाजी करणार आहोत आणि हरभरे काही काढणार आहोत. ऑलमोस्ट त्याचेही जवळजवळ 2 महिन्याच्या वरती दिवस झालेले आहेत. सो चांगले हरभरे आलेले आहेत. लहान मुलांनी बऱ्याच वेळा टेरेसवर येऊन बरेच हरभरे खाल्लेले आहेत. सो त्यामुळे तुम्हाला त्या झाडांना जास्त हरभरे नाही दिसणार, पण ठीक आहे, हरभरे चांगल्या पद्धतीमध्ये आलेत, पूर्ण भरीव. ओके, तर हे पूर्ण आपण हरभऱ्याचं हार्वेस्टिंग आज करतोय. अशा छान पद्धतीमध्ये हरभरे आहेत. तर छोटी येईल आमची, छोटी पण म्हणणार मला पण द्या एक छोटासा हरभरा, तिला पण छोटा हरभरा देऊन टाकायचा. पूर्णपणे काढतोय आपण सर्व काही हरभऱ्याचं इथं. आणि ही या इथं आपण नवीन रोपं लावणार आहोत. भरपूर हरभरे होते, पण मुलांनी प्रत्येक वेळेस वरती येऊन 2-2, 3-3 असे खात खात भरपूर हरभरे खाल्ले. मग त्या झाडाला जास्त हरभरे नाही दिसत आहे, बट भरपूर हरभरे होते, भरपूर. ऑलमोस्ट अर्धा किलोच्या आसपास असतील हरभरे, अर्धा किलो 1 किलोच्या आसपास. ओके, तर वेलकम टू द यूट्यूब चॅनल होम गार्डनिंग मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बघूया आता पूर्ण टेरेसवरचा अपडेट. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत टेरेसवरचा टूर, काय काय अपडेट आहेत. ओके, मागे आपण साधारण 14 का 15 मार्चला अपडेट घेतला होता. आजचा हा अपडेट साधारण 10 ते 12 दिवसानंतर आहे. तर ही वाढ आहे लसूणची. तर ह्या साईडचा अर्धा लसूण लहान आहे, ह्या साईडचा अर्धा लसूण थोडा मोठा झाला आहे. तरी पण बऱ्यापैकी ह्याला आता कंप्लीट 3 महिने झालेले आहेत. ओके, तरी ह्याची वाढ आपण अजून 1 ते 1.5 महिना करणार आहोत आणि नंतर याचं हार्वेस्टिंग करणार आहे. या ठिकाणी काल आपण हरभराचं हार्वेस्टिंग केलं पूर्णपणे. आता ही माती पूर्णपणे सुकून द्यायची 4 ते 5 दिवस, आणि मग ह्याच्यामध्ये आपण फर्टिलायझर आणि कोकोपीट टाकून ऑइल तयार करून ह्याच्यामध्ये आपण नवीन रोपं लावणार आहोत. तर हे टोमॅटो आणि हे टोमॅटो याला पूर्णपणे कटिंग केली. लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं ह्याच्यामध्ये 8-10 टोमॅटो लागले होते, बट आपण त्याचा पॉट चेंज केला होता. त्यामुळं जेव्हा पॉट चेंज होतो आणि मुळ्यांना जास्त धक्का लागतो तेव्हा झाडांची ग्रोथ बंद होते, कधी कधी झाडे जळतात पण. सो त्यामुळे हे पूर्णपणे कटिंग केली. आता इथं नवीन वाढ चालू झाली आहे. हे बघा, मिरचीचं रोप, फुलं भरपूर लागली आहेत, काही मिरच्या पण लागल्यात. ते बघा, ह्याची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये होती मिरचीची. हा आहे गवती चहा, ही आहे चिनी गुलाब. गुलाब छान छान लागलेत. ओके, या 2 आहेत गुलाबाच्या कुंड्या. हे कटिंग केलेलं गुलाब आहे. याला लास्ट टाइम आपण फर्टिलायझर दिलं होतं भरपूर, त्यामुळे ह्याचा ग्रोथ इथं चालू झाला आहे कटिंग केल्यानंतर. ओके, हळूची पाने भरपूर आलेली आहेत. तर ह्याचं आज हार्वेस्टिंग होईल. ओके, चांगल्या प्रमाणामध्ये मोठे पानं आलेले आहेत. हा जास्वंद आहे ऑरेंज कलरचा. आज फुलं नाही आलेली, काल फुलं येऊन गेले. हे हा मोगरा, त्याची ग्रोथ चालू आहे. आणि इकडे बघूयात आपण, या इथे झेंडू जो 3 लावले होते आपण मागच्या वेळी, तुम्ही पाहिले असतील, छोटे छोटे झेंडू चांगले मोठे झालेत आणि ह्याला आता कंटिन्यू फुलं येत राहणार. हे झेंडूची फुलं लहान माले आहेत, मोठी फुलं नाही आहेत. याच प्रमाणामध्ये फुलं येत राहणार ह्याला. आणि ह्या ठिकाणी लास्ट टाइम आपण गुलाबाच्या कांड्या लावल्या होत्या, बट याला 2 वेळा आपण चेंज केल्यामुळे कुंड्यातनं ची वाढ नाही झालेली. अजून पण आपण बघूया, 8-10 दिवस आली तर ठीक, ना त्याला आपण काढून टाकणार आहे. आणि या ठिकाणी आपण काही रोपं लावलेत. या 4 ठिकाणी मी भेंडी लावली, 2 ठिकाणी गवार लावली, इथे वांग लावलेलं आहे, आणि या ठिकाणी मिरची आहे. जशी रोपं येतील त्याला आपण तिथून या मोठ्या पॉटमध्ये आपण शिफ्ट करणार आहे, ते आणि हरभराच्या. ओके, तर इथे बघा, कोथिंबीर चांगल्या प्रमाणामध्ये आली आहे, शेपू आली आहे. ठीक आहे, आणि मेथी काही काही प्रमाणामध्ये आलेत, काय कुठे कुठे नाही आलेले, तर ठीक आहे, थोडेफार ग्रोथ सुरू झालं आहे. हे लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाला जवळजवळ 5 वर्ष तरी लिंब येत नाहीत, तरी ह्याला थोडं कटिंग करून खत घालून
ह्याला पूर्णपणे रेडी केलं आहे. ठीक आहे. हे आहे नारळाची झाडं. 2 झाडं जे आपण ह्या मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट केली होती. ओके. हे आहे आंब्याचं झाड. आंब्याचा झाड मग सगळा मोहर पडून गेला. जो काही मोहर होता त्यात काही आंबे लागलेत, दाखवतो. इथे एक आहे, इथे एक आहे, 2 3 4 5 आणि इकडे साईडला 6. ऑलमोस्ट 6 आंबे पकडलेले आहेत. झाड छोटे आहे, तर हे आंब्याचं उद झालं त्याला आपण सपोर्ट देणार आहोत. ओके. कडीपत्ता या ठिकाणी हे झाड चांगल्या प्रकारे फुटले. यालाही आपण लास्ट टाइम फर्टिलायझर दिलं होतं. ओके. जास्वंद, हे आहे बेलाचं झाड. त्याला फर्टिलायझर दिल्यानंतर चांगला ग्रोथ झालाय. हे आहे गुलाबाचं झाड आणि हा आहे मोगरा आणि नारळ. ओके.